पवारांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येते। अजित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। अजित पवारांच्या विरोधात ईडी तपास बंद करणार नाही अशी माहिती आहे, तर सिंचन आणि सहकारी बँक घोटाळ्याची चौकशी सुरूच राहणार आहे। ईडीकडून अजून सुद्धा क्लोजर रिपोर्ट मिळालेला नाहीये, त्यामुळे ही चौकशी सुरू राहणार असल्याचं कळतंय। तर बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे, तरी सुद्धा अजित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार आहे। सिंचन घोटाळा आणि सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीचा तपास सुरूच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बेनामी संपत्ती प्रकरणात क्लीन चिट मिळाली, तरी अजून त्यांचा त्रास संपलेला नाही असंच दिसतंय। त्यांच्याशी संबंधित 2 राजकीय दृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये ईडीचा समांतर तपास हा सुरूच राहणार आहे।